अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व भाग आणि बीड जिल्ह्याचा पश्चिम भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला। त्यामुळे या भागामध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात तर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये सर्वाधिक फटका बसलाय। पूरस्थिती खूपच गंभीर बनल्याने लष्कराला पाचारण करण्यात आलंय। अनेक शेतकऱ्यांची जनावरं मात्र वाहून गेलीत। शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीवर अक्षरशः आभाळ कोसळले। ढगफुटी सदृश्य पावसामुळे 5 ते 6 गावांमध्ये हाहाकार उडाला। हिमाचल उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीनंतर जसं पाणी वाहतं, अगदी तीच परिस्थिती पाथर्डी तालुक्यात बघायला मिळाली। करंजी मढीसह अनेक गावांमध्ये कमरे एवढे पाणी साचल्याने संपर्क पूर्णपणे तुटलाय। पाथर्डी शहरात ही पूर परिस्थिती निर्माण झाली। खोलेश्वर मंदिर, तपनेश्वर मंदिर, आमराई मंदिराला पाण्याचा वेढा पडला। शहरातील रस्त्यांवरून नदी वाहत असल्याचं चित्र निर्माण झालं। पाथर्डी तालुक्यातील अनेक ओढे, नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। जिथून वाट मिळेल तिथून पाणी वाहत होतं। या पाण्याचा प्रवाह इतका होता की रस्ता सुद्धा वाहून गेला। घराच्या भिंती पडल्या, वाहनांचं नुकसान झालं। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना झाडांवर आसरा घ्यावा लागला। करंजीत एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। पुरात अडकलेल्या 16 लोकांना सुखरूप पद्धतीनं बाहेर काढण्यात आलं। ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी दिसतं। कपाशी, तूर, बाजरी, मूग आदी पिकांचं अतोनात नुकसान झालंय। पहाटे अचानक 4 वाजता ढगफुटी झाल्यामुळे डाळिंब घराला पुराचा वेढा पडला आहे। परत 5:30ला ढगफुटी झाली आणि परत दुसऱ्यांदा वेढा पडला। हे 1.5 एकर डाळिंब हे पूर्ण भुईसपाट झाले। धरलेली बाग पूर्ण भुईसपाट झाली। घरामध्ये पूर्ण पाणी घुसले, अतोनात नुकसान झाली सर। त्यानंतर तुमच्या विहिरी वगैरे 2 विहिरी बुजाल्या। ही काय समोर एक विहीर आहे, पाठीमाग विहीर आहे, ठिबक वगैरे सगळं वाहून गेले। पहिल्यांदाच इतकी मोठा प्रवाह आणि इतकं मोठं पाणी, जवळजवळ 600 फूट पाणी नदी पात्राच्या बाहेर आलं। असं कधीच नाही घडलं। बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी या तालुक्यांना पावसानं झोडपून काढलं। आष्टी तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसानं कडा, लिंबोडीसह 6 गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। गावांना पाण्याचा वेढा पडल्यानं नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरलं। कडा गावात नदीपात्राच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतावर आसरा घ्यावा लागला। त्यामुळे एनडीआरएफ आणि सैन्य दलानं बचाव कार्य राबवत हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुरक्षित सुटका केली। अहिल्यानगर बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी बीड राज्य महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती। 50 वर्षापासून पहिल्यांदाच कडा नदीला इतका मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। ते आत्ता काय झालंय, देवळाली, दादेगाव, घाटापिंपरी इकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला व छोटे छोटे पाझर तलाव किंवा छोटे तलाव ते फुटल्यामुळे गावात पाणी शिरले। सरासरी किती तलाव फुटलेले तालुक्यात? 2 तलाव फुटले। तालुक्यातले नाही, एक पाथर्डीतला फुटला आणि एक आपल्या तालुक्यातला फुटला। संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव या तालुक्यामध्येही पावसाचा कहर बघायला मिळाला। सिल्लोड तालुक्यातील आमठाणा मंडळात मध्यरात्री अतिवृष्टी झाली। अचानक आलेल्या पावसामुळे चारणा नदीला मोठा पूर आला। नदीकाठच्या देऊळगाव बाजार, आमठाणा आणि पेडगावसह गावांमध्ये सुद्धा पाणी घुसलं असून गावं जलमय झाली। सोयगाव तालुक्यातील घोसला, तिकडा या गावांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून जमिनीही खरडून गेल्या। मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस राज्यात रौद्र रूप घेऊन प्रकटला। याचा फटका सर्वाधिक अहिल्यानगर, बीड आणि संभाजीनगर या जिल्ह्याला बसला। पुराचा तडाखा बसलेल्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे आस लावून बसले। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।